आज आपण भेंडीच्या भाजीचा अतिशय सोपा आणि एकदम वेगळा प्रकार पाहणार आहोत। टिफिनसाठी तुम्ही हा देऊ शकता। 30 भाजी खाऊन कंटाळा असाल तर काहीतरी वेगळी पद्धत नक्की ट्राय करून पहा। तर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा। त्यानंतर 3 चमचे बेसनचं पीठ येथे मी घेतलेलं आहे। शेंगदाण्याचा कूट 3 ते 4 चमचे घालायचा आहे। धनेपूड 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला 1 चमचा, जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर थोडासा लिंबाचा रस यामध्ये मी घालते। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे भेंडी जी आहे ती चिकट होणार नाही। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे जे मसाले आहेत ते भेंडीला लागले गेले पाहिजेत। तर आता आपण इथे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। तर भेंडीला इथे मी सगळे मसाले लावून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, एका कढईमध्ये 2 मोठे चमचे ते मी तेल घेतलेलं आहे। यामध्येच पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची। त्यानंतर जिरे पाव चमचा घालायचा आहे। हिंग पाव चमचा घालायचा आणि जे आपण मसाला लावून घेतलेली भेंडी आहे ती यामध्ये घालायची आहे। आणि आता आपल्याला या तेलावर ही भेंडी चांगली अशी परतून घ्यायची आहे। आता फक्त आपल्याला भेंडी तेलावर परतून घ्यायची आहे। कुठेही भेंडी चिकट होत नाही। छान आणि एकदम वेगळ्या पद्धतीची मसाला भेंडी आपली इथे हे तयार होते। तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे सुरुवातीला आणि 2 मिनिटं हाय फ्लेमवर एकसारखं हलवत आपल्याला ही भेंडीची भाजी जी आहे ती भाजून घ्यायची आहे भेंडी। तर म्हणजे मसाले आपले करपणार नाहीत त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे। 2 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम हीटवर पुन्हा एकदा 2 मिनिट आपल्याला भेंडी चांगली अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे भेंडी कुठेही आपली चिकट होत नाही। आता एक 3 ते 4 मिनिटं भाजून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवते आणि एक 3 ते 4 मिनिटं वाफवून घेतलेले आहे। वाटल्यास यावर हलकसं पाणी मारून मग तुम्ही झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं भेंडी वाफवून घेऊ शकता म्हणजे आपले मसाले सुद्धा करपत नाहीत आणि भेंडी कुठेही चिकट होत नाही। तर इथे आपली मस्त अशी मसाले भेंडी तयार झालेली आहे आणि खूपच अप्रतिम लागते। नक्की ट्राय करून पहा। जितकी दिसायला सुंदर दिसते ना तितकीच चवीला सुद्धा अप्रतिम लागते। टिफिनला अगदी फटाफट होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही भेंडी वाटल्यास शिजलेली आहे की नाही हे चेक करून सुद्धा पाहू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। हे पहा आपली भेंडी मस्त शिजलेली आहे आणि अजिबात चिकट होत नाही। चवीला अप्रतिम लागते। रेसिपी नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।